आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे माझ्या लेकरा कोकरा वागरा, त्या नेबळच्या काळजीनं जणू ताणभूक विसरलास की तू. 2 दिवस झालं जेवला नाहीस का नीट झोपला नाहीस. तोंड बघ कसं वटवागळणी झालंय तुझं. आणि तुझ्या काळजीनं मला तिकडं घरला झोप येत नाही. चला आता 4 घास खाऊन घे निवांत. उग जीवाला त्रास करून घेऊ नकोस. नाही मम्मी, आता भूक नाही. का उपाशी राहून जोर येतो का अंगात? वाघमारे, हे बघा, विषय श्रद्धेचा आहे ना, मग तुमच्या जागी मी उपवास करतो. ते बलमाकडे गेलो होतो ना, तेव्हा जर भाकरी खाल्ली होती, त्यामुळे आता भूकच नाही. तू दे डबा, मी नंतर खातो. ये चला. सत्या, मी त्या नेबेडचं थोबड बघायला नाही आले. माझं लेक उपाशी आहे ना, म्हणून आले मी. मम्मी, येळ काय तू काय बोलतेस? हे बघ सत्या, येळ कसली बी असली तरी मला त्या नेबेडचं काय सुद्धा वाटत नाही. बरं जाऊ दे, त्यावरनं वाद नकोत आता. मी आलो डबा ठेव. होय मॅडम, तुमच्या मुलाचं काय लव्ह मॅरेज आहे काय? लव्ह मॅरेज नाही, ऍक्सिडेंट मॅरेज आहे. कुठलं नशीब काढलं माझ्या लेकाने काय माहिती, की धोंडगळ्यात पडली आमच्या. वाटत नाही त्यांच्याकडे बघून, कारण 2 दिवस झालं मी बघते, खूप काळजी घेतात तिची. आणि इतकंच काय, तिला उपाशी राहू लागत नाही म्हणून त्यांनी धरलाय हरतालिकेचा उपवास. काय म्हणलीस? होय, त्यानेच धरलाय हरतालिकेचा उपवास. पण छान जोडी आहे. ए जा, कर का मग तुझी जोडी भारी दिसती म्हण. मम्मी, मी आलो. हे बघ सत्या, आत्ता मला कळलं तुला जेवायची इच्छा का नाही ती. त्या नेबळ्याच्या जागी तू हरतालिकेचा उपवास धरलास ना. एक येळ तू तिची काळजी घेतोशी समजू शकते मी, पण उपवास धरायचा अति होतंय ना सत्या. आणि आज तू स्वतःच्या मम्मीशी खोटं बोललास होय, ती बी त्या नेबळ्यासाठी. अगं खोटं नाही मम्मी, फक्त तुला आवडलं नसतं म्हणून सांगितलं नाही. त्या नेबळ्यानं काय जादू केली की नाही तुझ्यावर, तीच कळना झालंय बघ. ज्या पोरीचं थोबाड बघायची पण तुझी इच्छा नव्हती, तिच्यासाठी आज उपवास धरलास तू. अगं मी धरला नसता तर त्यांनी धरला असता. अरे तिला करू दे की काय करायचंय ती, पण तुझं का प्रेम तू चालय तिच्यावर. अगं प्रेम नाही मम्मी. नक्की? आता तूच सांग, या अवस्थेत उपवास करणार आहेत का वाघमारे? पण तू तर तिला बायको म्हणत नाहीस ना. अगं मग काय झालं मम्मी, ज्या तात्यासाहेबांवर माझी श्रद्धा आहे त्यांच्यासाठी जीव धोक्यात घातलाय वाघमारेंनी, मग त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत मी? आणि नवरा बायकोचं नातं नसलं तरी काहीतरी नातं आहे ना आमच्या. कसलं नातं आहे तुमच्यात? काय विचारते मी, कसलं नातं आहे तुमच्यात? बोल की सत्या, कसलं नातं आहे तुमच्यात? कसलं नातं आहे तुमच्यात? मैत्रीच.
शुद्धीवर आहेस का तू? तुझे तुला तरी कळते का काय बोलतोयस ती? ज्या पोरीमुळे आपली एवढी बदनामी झाली, जिनं तुझा माझा आपल्या खानदानाचा अपमान केला, तिच्याशी मैत्री करायला निघालायस तू? अजून केली नाही मम्मी, पण करायला आवडेल मला. आणि वाघबाऱ्यांसारखी मैत्रीण असेल ना तर ते आयुष्यभर जपायला बी आवडेल. आई, बरं वाटतंय ना आता? आई, तू डबा बी घेऊन आलेस? होय, समजा तुझ्या आवडीचं जेवण आणलंय बघ. आज उपवासाच्या दिवशी समजा तुझ्या पसंतीचं खायला मिळणार तुला. सगळी सत्याचीच कृपा आहे. अगं त्याने उपवास धरलाय तुझ्यासाठी. मला तर लईच कौतुक वाटलं बघ. तुला सांगते म्हणजे तुझ्या पप्पांनी का माझ्यासाठी असलं कधीच काय केलं नाही ग. म्हणजे उपवास तर लांबच राहिला, पण कधी धड दोन शब्द बी बोलले नाही माझ्याशी नीट. आई, राहू दे आता, नको त्या आठवणी. मी सत्याला का नाही कुंडच समजत होते बघ. पण तसा चांगला पोरगा आहे ग तो. आपण सरसकट समत्यांना नावच ठेवतो, पण आता त्यासोबत राहून धरून कळतंय का तो तसा नाही, लई चांगला आहे. होय, सत्य चांगलाच आहे. अगं मला कधीच वाटलं नव्हतं का तू माझ्यासाठी उपवास धर. मला तर काय वाटतंय, ह्यांचा लईच रोमॅन्टिक सीन चालू आहे. सत्या दाजी दीदीच्या प्रेमात पडतात. हे आमरे, उगाच काय बी बोल नकोस. मग काय चुकीचं बोलते मी? पडतातच की प्रेमात. का बरं एवढं करतात ते तुझ्यासाठी? माणुसकी म्हणून करतोय माझ्यासाठी. आईच्या आजारपणात बी किती खंबीरपणे उभा होता, आणि मम्मी साहेबांसमोर बी हक्कानं माझी बाजू घेतली होती. अगं मग दीदी तुलाच कळणं झाले, ह्यालाच तर प्रेम म्हणतात. प्रेम नाही, जबाबदारीची जाणीव म्हणतात.